नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो. बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात बांधकाम कामगार स्थानिक नियंत्रण समिती व विभागीय नियंत्रण समिती गठीत करण्याबाबतचं जी.आर. हे जी.आर आला होता 9 सप्टेंबर 2025 रोजी. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ह्या जी.आरच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी स्थानिक जे समिती आहे चौकशी करणार, ती समितीमध्ये कोण कोण राहणार ते सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बांधकाम कामगार स्थानिक समिती नियंत्रण समितीची रचना इथं पाहू शकता. स्थानिक आमदार, विधानसभा सदस्य अध्यक्ष असतील आणि समितीचे. त्याच्यानंतर कामगार मंत्री शिफारस केलेली व्यक्ती सह अध्यक्ष असतील. पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी सदस्य असतील आणि महिला बांधकाम कामगार प्रतिनिधीत सदस्य असतील. बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी सदस्य असतील. संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, नोंदणी अधिकारी, सदस्य सचिव असतील. म्हणजेच अध्यक्ष आता तालुका लेवलवर बांधकाम कामगारच्या जे समिती असेल त्याच्यामध्ये आमदार हा सदस्याचा अध्यक्ष असेल, समितीचा अध्यक्ष असेल. त्याच्यानंतर समितीची कार्यकक्षा काय असेल तर मी इथं सांगणार आहे. सदर समितीची कार्यक्षेत्र विधान क्षेत्र राहील. म्हणजेच एक आमदार त्याचा जे एरिया आहे त्या एरियामध्ये ते निर्णय घेईल की कोणाचा फॉर्म मंजूर करायचा आहे, कोणाचा फॉर्म निकाली काढायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता मुद्दा नंबर 1 वरती सदर समितीचे कार्यक्षेत्र विधानसभा क्षेत्र राहील. समिती सदस्य सचिव महिन्याभरात प्राप्त अर्जाची प्राथमिक छाननी करून समिती समोर सादर करतील. समितीच्या मान्यतेने सदर यादी मंजूर करण्यात येईल. काही लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत शंका असल्यास अथवा निकषानुसार कागदपत्रे नसल्यास सदर अर्ज कार्यान्वयन संगणक प्रणालीमधून सदस्य सचिवामार्फत समितीच्या मान्यतेनंतर नामंजूर करण्यात येतील व तसे SMS द्वारे संबंधितना कळवण्यात येईल. या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत बांधकाम कामगार विभागीय सनियंत्रण समितीकडे अर्ज करता येतील. तशी सुविधा संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येईल. तर मित्रांनो, ही जी समिती आहे हे लवकरच कार्यान्वित होणार आहे. म्हणजेच ही अंमलबजावणी याची होणार आहे. आता अंमलबजावणी कधी होईल याचा सविस्तर चर्चा मी तुम्हाला पुढील जेव्हा हे अंमलात येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनल योजना गुरुला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला नवनवीन माहिती मिळणार आहे. कार्यपद्धती इथं तुम्ही पाहू शकता. जे बांधकाम कामगार असतील त्यांचा जे क्लेमचा फॉर्म असेल किंवा रिन्युअलचा फॉर्म असेल किंवा रजिस्ट्रेशनचा फॉर्म असेल त्याची छाननी कामगार अधिकारी करतील. त्याच्यानंतर समितीमध्ये सादर करण्यात येईल. समितीचे जे अध्यक्ष असतील आमदार साहेब ते त्याचा निर्णय घेतील. आता ते समितीमध्ये जे कामगार आहेत, जे सदस्य आहेत, जे सचिव आहेत ते निर्णय घेतील. अशा प्रकारची ही समिती केलेली आहे. ही समिती लवकरच महाराष्ट्रात सुरू होणार आहे, चालू होणार आहे. आणि या समितीची कार्यान्वयन मासा म्हणजे काय होणार आहे, कशा प्रकारे हे समिती निर्णय घेणार आहे त्याची सविस्तर चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण समिती स्थापन करण्याचा जी.आर आलेला आहे परंतु अजून याची अंमलबजावणी सुद्धा झालेली नाही. तर तुम्हाला काय वाटते नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. काय या समितीची गरज आहे का? काय समिती आमदार तुमचा निर्णय घेऊ शकतो का? जे समितीमध्ये जे सचिव आहेत, जे सरकारी कामगार अधिकारी आहे ते काय आता तुमचे काम करत नाही का? याच्यावर प्रश्न निर्माण होतो. तर तुमचाच काय अनुभव आहे, तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% सांगणार आहे की कोणत्या समितीमार्फत ही समिती कधी कार्यान्वित होणार आहे. म्हणजे ही समिती अंमलमध्ये कधी येणार आहे, अंमलबजावणी समितीची कधी होणार आहे. कारण आता तर आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक संपल्यानंतर ही समिती कार्यान्वित होणार अशी माहिती मिळालेली आहे. तर पाहूया ही समिती काय करते, कशा प्रकारे काम करते आणि या समितीचे पडसाद काय उमटतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अपडेट देत राहू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.